नमस्कार मंडळी, डिजिटल प्रभातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर पुणे शहरामध्ये आज संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि आपण पाहतो की वारकरी चालून थकतात, त्यामुळे त्यांची सेवा करण्याकरिता अनेक जण पुढे येतात। मात्र अशाच पद्धतीने पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये देखील अब्दुल रजाक चाचा जे आहेत ते आपण पाहतोय की गेल्या खरं तर 40 वर्षांपासून ते वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि मुख्य म्हणजे ते हैदराबादवरून येऊन वारकऱ्यांची सेवा करतात। त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। काय सांगाल चाचा, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याकरिता हैदराबादवरून येता, काय या मागचं? मी स्वतः तयार करतो, माझे नाम अब्दुल रजाक आहे। मी स्वतः तयार करतो औषध, ते वारकऱ्यांची सेवा वर्षात एकदा करून जाते हैदराबादला। काय या मागचा उद्देश असतो वारकऱ्यांची सेवा? आपल्या शांती असते, बस घरात तिकडे पेशंट आहे, आपले गावात करायचे पेशंट आहे आपले चालू, हे काम सगळे रोज करते मी तिकडे पण घरात पण करते मी रोज। येऊन तुम्ही गरीब माणसं येते ना, त्यांच्याकडे 10,000 15,000 नाही असते, आपल्याकडे 500-600 मध्ये परवून जाते। ते पाय मुडगरला, तुटला, शोल्डर निघाला, फेस पॅरनेस झाला, पूर्ण पॅरनेस झाला, हे सगळे फिजिओथेरपी करतो मी गावात। तुम्हीच औषध बनवता का? मग ते कशापासून? स्वतः औषध जडीबुटी टाकून करते। कशापासून बनवता? ते झाडाचे पाले असते ना, ते टाकून तयार करते। कधीपासून तुम्हाला हा अनुभव आहे? आणि हे मी इथे दवाखान्यात होते तेव्हापाशी अनुभव आहे मला करायचे, तेव्हापाशी इथे चालू केले। इथे चालू केल्यानंतर माळोदकर साहेब म्हणले इथे आमचे वारकऱ्यात पण सेवा करा म्हणून सांगितले, तेव्हापाशी चालूच आहे। वारकऱ्यांची सेवा करावी का वाटतं? आणि म्हणजे तुम्ही पैसे चांगलं वाटतं? नाही, पैसे घेत नाही, चांगलं वाटतं। हा, पैसे घेतले तर आतापर्यंत मला मौजाला फुरसत नाही होते। हा, पैसे नाही, वर्षात एकदा करून सोडते। काय सांगतात वारकरी मग तुम्ही निशुल्क त्यांना सेवा त्यांना केल्यानंतर आशीर्वाद देते, ते बरा वाटते म्हणते, पाय दुखाचे आता कमी झाला म्हणते, बस एवढंच होते। किती वर्षांपासून तुम्ही सेवा? 40 वर्ष झाले करतात। मग सकाळपासून साधारण किती वारकरी आले आणि त्यांच्याकडून आहे का आपण पैसे देणार नाही, अंदाजा 400-500 होते। हा, काय म्हणतात वारकरी? चांगले आहे म्हणते सगळे, कोणी नाही म्हणत नाही। हा, सायटिका असले तर बी आराम होते, पेन कूलर असले तर बी आराम होते। तर नक्कीच हे चाचा जे आहेत ते खरं तर हैदराबादवरून वारकऱ्यांच्या सेवेकरिता येत असतात आणि गेल्या 40 वर्षांपासून ते ही सेवा करत आहेत आणि या सेवेतून खरं तर स्वतःला आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि वारकरी जे आहेत त्यांची देखील सेवा होते, त्यांना देखील समाधान मिळतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल।